गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. एका वर्षापूर्वी रायगड पोलीस मुख्यालयासमोर बाईकचा स्फोट झाला. पोलिसांनी कसून चौकशी केली आणि जे समोर आलं ते भयानक होतं. प्रेमाच्या त्रिकोणातून हा कट रचला गेला होता. प्रेमाचा खरा अर्थ त्याग असा आहे, पण प्रत्येक जण याचा काही वेगळाच अर्थ घेतो. अशीच काही घटना आहे अलिबागच्या नितेश पाटील खून प्रकरणाची. पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण. ऑक्टोबर 2015 पोलीस मुख्यालय रायगड. पोलीस मुख्यालयाच्या आवारात अचानक एका मोटरसायकलचा स्फोट झाला. नितेश पाटील हा पोलीस या स्फोटामध्ये गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नेत असतानाच शरीरातून जास्त रक्तस्राव झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. पोलीस मुख्यालयात शस्त्रागारापासून काही अंतरावर स्फोट झाल्यानं हे प्रकरण गंभीर होतं. पोलिसांनी याची कसून चौकशी केली आणि जे काही समोर आलं ते धक्कादायक होतं. माझी ट्रान्सफर होईल हालापूरला. हो, माझी पण अलिबागला हे लागली, आता ट्रेनिंग लागणार आहे. मी बोलतो आईशी माझी ट्रेनिंग होऊन जाऊ दे, मग मी आईला सांगतो काय ते आपलं. हो. नितेश पाटील याचे एका महिला कॉन्स्टेबलशी प्रेमसंबंध होते. दोघांच्या नेहमी भेटीगाठी व्हायच्या. लवकरात लवकर आपण लग्न करूया. लवकर सांग बाबा, आता किती दिवस अजून मी वाट बघू. आवर ग आई लवकर, कामावर जायचंय मला. अरे हो रे, आले उशीर ना. होतोय, तू आवर पटकन. हो माहितीये, पण होतू तरी दे चहा. काय करतोय असा? अगं ड्युटीचा टाइम झालाय, किती उशीर झालाय. हो बाबा. नंतर तूच ओरडत बसते, गाडी जोरात चालवतो करून. हो हो, आले आले. आवर पटकन, चल. किती घाई करतोस रे? नेहमीच आहे. नेहमीच काय? माझ्याकडूनच उशीर होतो का नेहमी? आज कुठे लवकर येऊन बसलायस तू? हा, तर मी काय म्हणत होते, त्या मुलीवर फिरत जाऊ नकोस. बरोबर नाही ती. किती जणांवर तिला फिरताना बघितलंय. आवडते ती, आम्ही दोघं लग्न करणार आहे. काय? अरे तू लग्न करणार आणि अशा मुली बरोबर? महिला कॉन्स्टेबल आणि नितेश पाटीलचे संबंध नितेशच्या घरच्यांना पसंत नव्हते. त्यावरून त्यांच्या घरात नेहमी वाद व्हायचे. अरे ती किती जणांबरोबर फिरते. अरे चक्क तुझ्या मित्राबरोबर सुद्धा फिरते ती. पण नितेशचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. दोघांनी लग्न करण्याचा विचार केला होता, पण घरच्यांच्या विरोधामुळे त्या दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. दोघं काही काळासाठी थोडे दूर झाले. त्याच दरम्यान तिची ओळख झाली ती प्रल्हादशी. प्रल्हाद हा खालापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याला नितेश पाटीलचं प्रेम प्रकरण चांगलंच माहित होतं, पण तरीही तो तिच्यात गुंतला आणि तयार झाला हा लव्ह ट्रायंगल. तुझं काय चालू आहे नक्की मला काही कळतच नाहीये. कशाबद्दल बोलतोय? कशाबद्दल म्हणजे आपल्या दोघांबद्दल. अजून कशाबद्दल? जे मला नक्की कळतच नाहीये की काय चालू आहे ते. त्या दिवशी पण मी बंदोबस्ताला होतो रात्री. सगळेजण मला विचारत होते, अरे तुझी गर्लफ्रेंड ना ती, मग त्या दिनेश बरोबर काय करत होती. मी काय उत्तर द्यायचं त्यांना. नितेशचं प्रेम प्रकरण सर्वांनाच माहिती होतं. त्यात आता प्रल्हादची झालेली एंट्री चर्चेचा विषय झाला होता आणि यावरून प्रल्हादचेही तिच्याशी खटके उडायचे. हे बघ, दिनेश पास्ट होता माझा. आमचं ब्रेकअप झालंय. आता आमच्यात काही रिलेशन नाहीये. रिलेशन नाहीये, पण शेवटी रोज संबंध येतोच ना. त्याच्या नजरेतनं मला थोडंफार जाणवतं ते. त्याच्या नजरेतनं जाणवतं ना, माझ्या नाही ना. मला तसं म्हणायचं किती नाहीये. वेळा सांगू आता तुला? काय करू म्हणजे तुला पटेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून? हे बघ, मला तसं म्हणायचं नाहीये. मी तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, पण तरी पण मला कुठेतरी खटकतात काही गोष्टी. तुझा विश्वास असताना तर तू असं बोलला नसतास मला. मग सांग काय करू? आणि माझं नेहमी त्याच्याबरोबर वादावादी होते. त्याचं मग काय करायचं आता? तू ठरव आता विश्वास कोणावर ठेवायचा ते. मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपल्याला लग्न करायचं, पण
तो मध्ये मध्ये येतो ना, मला ते खूप खटकतं. त्याचं काय करायचं मला काहीच कळत नाही. आमची नेहमी वादावादी होते याच गोष्टीवर. हे बघ, लग्न करायचं आहे आपल्याला, पण मला तो मध्ये नको आहे, मी आधीच सांगतोय. आणि कुठलाही प्रॉब्लेम नको आहे मला फक्त तू हवी आहेस, फक्त तू. बाकी कोणीच नको आहे मध्ये मला. हो, माझंही हेच मत आहे. पण मी तुला आधीच सांगून ठेवतोय, कळलं ना? त्याचं ना काहीतरी करायला लागेल मला, हे लक्षात ठेव फक्त तू. 10 वेळा सांगितलेलं आहे तरी पण तेच. नितेश आणि त्या महिला कॉन्स्टेबलमध्ये पुन्हा भेटीगाठी सुरू झाल्या. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरूच होते आणि याची कुणकुण प्रल्हादला लागली. आलास, तुझीच वाट पाहत होतो. दिनेश, तुला सांगून ठेवत्या, माझ्या आणि प्रियाच्या मध्ये यायचं नाही. अरे गप रे विनय, तू मला नको सांगू. जे काय मध्ये झालं असेल ना ते ओके आहे, पण ती माझीच आहे. खरं प्रेम आहे ते तिचं आणि माझं, समजलंस? खरं प्रेम वगैरे असेल पण ती आता माझी आहे. गप रे, आपण दोघंही पोलीसवाले आहेत, डोके गरम असतात आपल्याला, हे लक्षात ठेव. प्रेमात जरा सामंजस्यपणा घ्यायचा असतो. तू ना शांत घे जरा, कळलं ना? ए, शांत बिंत मला सांगू नको, समजलं ना? हात आहे ना जरा आवर तुझा. हात अजून लावला नाहीये तुला, तू पण वर्दीत आणि मी पण वर्दीत आहे, गप रे. समजलं ना? तुझी फिलॉसॉफी तुझ्याकडे ठेव. तुला ना आता शेवटची वॉर्निंग देतोय, समजलं ना? पोकळ धमक्या मला नाही सांगू. पोकळ धमक्या देत नाही, कुठे उडशील ना कळणार पण नाही, समजलं ना? काय उडवशील कोणाला मला तू? बघून घे. नाही, मी तुला पण कळेलच आता, बघशीलच तू, बघशील. नितेश ऐकत नाही हे कळाल्यानंतर त्यानं एक कट रचला. 28 ऑक्टोबर 2015. गेल्या काही दिवसांपासून पोलीस मुख्यालयात उजळणी वर्गासाठी नितेश जात होता. प्रल्हाद नितेशवर बारीक नजर ठेवून होता आणि मग त्यानं नितेशचा कायमचा काटा काढला. विनय, अरे तू पोलीस खात्यातला माणूस आहेस, असं कसा वागलास तू? मी काय केलं नाहीये साहेब. काही केलं नाही? नाही, आणि दिनेशचं काय केलं रे? मी काय नाही केलंय कोणाचं. मारलंस ना त्याला? मी नाही मारलंय त्याला. नाही मारलं, नांदल नाही मारलं म्हणतो आता. पोलिसांनी याचा तपास गंभीरतेनं सुरू केला. त्यात ती महिला पोलीस कर्मचारी नितेश पाटील आणि प्रल्हाद पांडुरंग पाटील यांचा प्रेमाचा त्रिकोण समोर आला. नितेशची आणि त्या महिलेची अधिकची जवळीक प्रल्हादला खुपायला लागली आणि त्यानंच नितेशच्या मोटरसायकलमध्ये स्फोटकं पेरली. भाषेत विचारा त्याला. हो सर. हा, आणि तो देईल उत्तर, आपलाच माणूस आहे डिपार्टमेंटचा, पण जरा भाषा आपली वापरायला लागेल त्याला. घ्या ताब्यात, घ्या त्याला. पोलीस खात्याची इज्जत घालवलीस तू. शरम नाही वाटली तुला प्रकरण करता नाहीये? एक खून करतोयस तू. तुला माहिती आहे पोलीस सुतापासून स्वर्गापर्यंत जातात. का खून केलास तू हा? खरं सांग. का खून केलास? खरं सांग. सांगतोय हो? साहेब, सांगतो. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे साहेब. ती दिनेशमध्ये ती पण दिवसेंदिवस गुंतत चालली होती आणि मला हे सगळं सहन होत नव्हतं.
आमच्या तिघांपैकी कोणाला तरी एकाला मरायला लागणार होतं. म्हणून मग मी ठरवलं की दिनेशचाच काटा काढायचा आणि विषयच संपवायचा. आणि म्हणून मी त्याला संपवलं साहेब. बघा साहेब कसा पोपटासारखा बोललाय. अरे आपल्यासारखी जबाबदार माणसं अशी वागायला लागली तर सामान्य जनतेने काय करायचं आणि कोणाकडे बघायचं. असं दिसून आला की या मोटरसायकलवर काही स्फोटक सारखा जे साहित्य लावून ह्या घटनेला जे अंजाम दिलेला गेलेला आहे. आणि याच्या तपास दरम्यान असं दिसून आला की यांची आणखी एक पोलीस हवालदार सोबत वैयक्तिक कारणास्तव भांडण होती. आणि यामध्ये असा पण दिसून आला की ह्या दोन्ही पोलीस कर्मचारी यांची एक महिला कर्मचारीसोबत जवळचे संबंध असल्यामुळे ह्या दोन्ही कर्मचाऱ्याचे जे आहे नेहमी भांडण होत राहत होती. आणि या भांडणाचा राग म्हणून त्यांनी आरोपी यांनी जे वरील मयत आहे त्यांच्यावर असा प्लॅनिंग करून कट रचला होता. त्यांनी विचारपूसमध्ये आपले गुन्ह्याची सुद्धा कबुली दिलेली आहे. या प्रेमाच्या त्रिकोणात नितेशचा जीव गेला आणि प्रल्हाद गजाआड झाला. प्रल्हाद पाटीलनं प्रेम मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला. त्यात त्यानं नितेश पाटीलचा जीव घेतलाच, पण स्वतःच्या आयुष्याचंही मातेरं करून घेतलं. अशीच एक धक्कादायक घटना आपण पाहणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. मी लगेच परततोय, तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. कल्याणमध्ये ड्युएक्स प्लाझा हॉटेलमधून देहविक्री करणाऱ्या 2 मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात शिवसेनेच्या महिला शाखा संघटक शोभा गमलाडू यांना अटक करण्यात आली आहे. गमलाडू ही सेक्स रॅकेट चालवत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. फोटोमध्ये दिसणारी ही महिला आहे शिवसेनेची महिला संघटक शोभा गमलाडू. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 विभागाची शोभा ही महिला संघटक आहे. गमलाडू या वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आरोप आहे. कल्याणच्या ड्युक्स प्लाझा हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड टाकली आणि या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरापासून पोलीस तिच्या मागावर होते आणि अखेर ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. तिने ड्युक्स प्लाझा म्हणून जे आहे बिर्ला कॉलेजच्या समोर त्या लॉजवरती त्यांनी त्या कस्टमरला बोलवायला सांगितलं. आणि त्या दरम्यान ती स्वतः त्या 2 मुलींना घेऊन प्रत्येकी 4,000 प्रमाणे 8,000 रुपये ती स्वतः आली असता तिला आणि त्या 2 मुलींना बळीत महिलांना तिला आणि प्लस जे लॉजचे जे मॅनेजर आहेत त्यांना आणि ज्या ऑटो रिक्षाचा वापर केला त्या ऑटो रिक्षाच्या ड्रायव्हरला त्या सगळ्यांना आम्ही प्रिव्हेन्शन ऑफ इमोरल ट्रॅफिक ॲक्ट आणि ह्युमन ट्रॅफिकिंग IPC सेक्शन 370 खाली कारवाई केलेली आहे. फोनवरून शोभा हा वेश्या व्यवसाय चालवत होती. त्यासाठी तिचं काही हॉटेल आणि लॉजची साठलोट असल्याची माहिती मिळते. दरम्यान शिवसेनेशी तिचा काही संबंध नसल्याचं स्थानिक शिवसेना नेते सांगतायत. काही दिवसांपूर्वी शोभा गमलाडूची पक्षातून हकालपट्टी झाल्याचंही ते सांगतात. पण बऱ्याचदा ही महिला सेनेच्या बॅनर्समध्ये दिसत असल्याचंही कळतंय. उल्हासनगर शिवसेना पक्ष हा नेहमीच महिलांचा सन्मान करतो. जर ही घटना खरी घडली असेल तर त्याचा आम्ही निषेध करू. आणि जर त्यांना राजकीय कोणी फसवलं असेल, राजकीय कारकीर्द त्यांनी कोणी फसवलं असेल तर त्याचाही आम्ही शोध घेऊन त्याचा बंदोबस्त कसा करायचा तोही विषय करतो. विषय असा आहे की शिवसैनिक म्हणून त्यांनी बॅनर लावला असेल किंवा बॅनर लावत असताना किंवा पक्षाचं नाव वापरत असताना त्याला पक्ष काय करू शकत नाही. परंतु पदाधिकारी म्हणून त्याला आम्ही त्याच वेळेला आमच्या लक्षात आल्यानंतर विधानसभेला पक्षाविरुद्ध काम केल्यानंतर आम्ही त्यांचं पदमुक्त केलेलं होतं. शोभा गमलाडू हिचे फोटोज जर आपण पाहिले, फ्लॅग जर पाहिले तर शिवसेनेच्या बड्या नेत्यांच्या सोबत आहे. आता पोलीस शिवसेनेच्या कुठल्या नेत्यांच्या सोबत आणि शोभा गमलाडूचे शिवसेनेशी काय संबंध होते याचा शोध घेत आहे. पोलिसांनी या महिलेला रंगेहात अटक केल्यानं कल्याणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता या महिलेला कुणाचं वरदहस्त आहे याचा पोलीस तपास करतायत. किरण सोनवणे, IBN लोकमत, कल्याण.
महाराष्ट्रात एकीकडे झाड लावण्याची मोहीम सुरू झाली आहे, पण दुसरीकडे मात्र झाडांच्या मारेकऱ्यांची एक टोळीच झाड मारण्याचे कारनामे करते. या टोळीतले गुन्हेगार झाड तोडत नाहीत तर झाडांना विषारी इंजेक्शन देऊन झाडांचा अक्षरशः खून करतायत. पाहूया मुंबईतली ही घटना. मुंबई नगरीतलं हे आहे एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज. रात्रीच्या अंधारामध्ये एक टोळी बाईकवरून येते आणि झाडांना विषारी इंजेक्शन देऊन काही सेकंदात पसार होते. हे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पुन्हा नीट बघा. अशा प्रकारे झाडांची कत्तल केली जाते. मुंबईमध्ये दहिसरमध्ये अशाच प्रकारे झाडांना इंजेक्शन देण्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये पकडला गेला. कोणतरी आम्ही सकाळी उठलो आणि बघतो तर त्या पेडला एकाला 10 इंजेक्शन एकाला 14 इंजेक्शन मारले आहेत. आणि काही मग आम्ही नंतर मी बाजूला त्रिमूर्तीला एक मनुष्य राहतो त्याला मी सांगितलं का असं झालं काय करायचं. मग ते लोकांनी मग ते बोलवून म्युन्सिपाल्टीला वेळ कळवून आणि नंतर मग आम्ही ते झाडाचं हे केलेलं आहे. मुंबईमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन झाडांची अशी कत्तल होत असताना मुंबई महापालिका आणि प्रशासन मात्र यावर काहीच कारवाई करताना दिसत नाहीये. मी गार्डन डिपार्टमेंटला कंप्लेंट केली. त्याने अजूनपर्यंत महानगरपालिकेने अजूनपर्यंत त्याचे काय हे केलेलंच नाही आहे. गार्डन डिपार्टमेंटचा जेवढा स्टाफ आहे यासाठी करण्यासाठी काम करतोय तो फक्त गार्डनकडेच बघतोय. पर्यावरणाशी आणि ट्री ऑथॉरिटीशी संबंधित जी कामं आहेत त्याकडे दुर्लक्ष होतं आणि तेवढा मॅन पॉवर नाही आहे. मुंबई महापालिका दरवर्षी झाडं लावण्यासाठी आणि जगवण्यासाठी 400 कोटी रुपये खर्च करते. पण अशा प्रकारे झाडांची कत्तल होत असेल तर हे पैसेही वाया जात आहेत आणि पर्यावरणाचीही हानी होतीये. मुंबईमध्ये सध्या नवी झाडं लावण्याच्या मोहिमेनं जोर धरलाय. पण जी झाडं 50-50 वर्षांपेक्षा जुनी आहेत त्या झाडांच्या रक्षणाचं काय? शिवांगी ठाकूर, IBN लोकमत, मुंबई. क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा प्रत्यक्ष आणि पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.